सकाळचे 5 मी चाललो आहे ताईला सोडायला एअरपोर्टला. रात्रीच आपली गाडी कलवेळा लावून ठेवली आपण. तिला बॅग टाकायची होती म्हणून रात्रीच गाडी लावली. तिने तेवढं टाकले पण असतील बॅगी वगैरे. तिला बोललो की 5ला येतो. आता वाजले 5:05. फटाफट जाऊ तिला एअरपोर्टला सोडू. आता ती परत येईल नोव्हेंबरमध्ये, असं काही नाही, लग्नासाठी येणारच आहे ती. आता 1 मंथ राहिली ती, यावेळेस खूप जास्त राहिली. ती कॅमेरा फ्रेंडली नाही, तिला कॅमेरामध्ये घेतलं असतं मी झोपलोच नाही रात्रभर. घरी जाऊन एडिटिंग करत बसलो, मग गेम खेळलो. झोपलो असतो तर उठलोच नसतो. तर चला आता एअरपोर्टला भेटू. आता लोक गाडी घेतली ते बघा, ते लोक टाईम बघा. आता एअरपोर्टला जाऊन भेटू. तर आता पोचलोय एअरपोर्टला आपण गाईज. आता माझा मित्र येतोय गण्या कटप्पा. ताईला सोडतो तर इथे, मग तो तिला आतमध्ये चेक इन वगैरे करून देईल. वेळेला 15 मिनटं झाले बोलतो येतोय. इथे फक्त ती 60 का 70 मिनटाची लिमिट आहे गाडी उभी करायची. आता बघू कसं काय. कटप्पा आला आहे, सकाळ कटप्पा गण्या. बघू पाठव राहिला. सकाळ गण्याचं आगमन झालं इथे एअरपोर्टला. चोर गण्या बघत. गण्या घेऊन चालला ताईला. आता निघालो एअरपोर्टवरनं, ताईला सोडला. आता गण्या चेक इन करून दिला आतमध्ये ताईला. तर आम्ही खालती थांबतो तरी पण ते वेट जरा प्रॉब्लेम झाला तर परत वरती यायला लागेल. तर बघू आता कसं काय. आता आलो इथे कोपरीला मच्छी घ्यायला. तर बघू शकतात मच्छी, हीट मच्छी आहे. पापलेट बघा, गौरी पापलेट आहे. पापलेट आहे. मला जे पाहिजे ते नाही इथं. मला बोंबील पाहिजे होते आणि कोलब्या पाहिजे होता मोठ्यावाला, त्या नाही आहे. आणि मोठी सुरमई पण आहे एक चांगली मोठी, जी आपण घेतो तिथं तिकडं सेम तशीच आहे, एवढी काही नाही आहे. कोलबीचे प्रकारवर आलो आहे घरी. जाम बेकार झोप आली आहे. रात्रीपासून झोपलो नाही, म्हणजे आता 24 तास होतील 2-3 तासामध्ये. मच्छी काय पाहिजे तशी भेटली नाही म्हणून मटणच आणला. तर जाऊन गप झोपतो. तर त्याला उठलो आहे आता. जाम लेट झाला, 8:30ला उठलो आहे मी. संध्याकाळी 7:30ला उठलो वाटतं, 7:30ला उठलो. दुपारी एकदा जेवायला उठलो फक्त. जाम बेकार झोपलो मी. आता डायरेक्ट जेवलो. आता वाजले 9:15. चाललो प्रॅक्टिसला, लवकर चाललो, कारण आज दिवसभर पण काय शूट नाही केलं असं. पण तिकडे जर मजा करू, जरा टाईमपास करू. घरी काय एवढा बसून राहू. आज असं पण काही काम नव्हतं. उद्या कामं आहेत, आज काय काम नव्हतं एवढं. बरं झालं आज सुट्टी पण झाली. मस्तपैकी घरात आरामात झोपून राहिलो. आता जाऊया तिथे, बघूया काय काय चालू आहे. गाडीला पण सर्व्हिसिंगला टाकायची होती आज. तर आता आपल्यासोबत आहे स्मिथ उर्फ बाबूलाल. तर स्मिथ, यावर्षी तू खालती सीडीच्या बेसला आहे ना? तर सीडीच्या बेसला तुझ्यासोबत साईस होता. साईस तुझा जोडीदार, बेस्ट फ्रेंड. तर आता तो नाही आहे, मग आता कोण आहे? आता एकटाच राहणार, एकटाच. साईस का नाही? तो कारण काय आहे? साईज बोलतो माझ्या पायात गॅप आलाय. आता काय माहिती कोणला पायात गॅप आलाय. आता पायात गॅप आहे तर कोण विचार करणार? पायात गॅप येतं, पाठीमध्ये गॅप येतं, शोल्डरमध्ये ऐकलंय, गुडघ्यांमध्ये ऐकलंय, हे पहिल्यांदा ऐकलंय. ही मोठी इन्व्हेन्शन केली साईसने. नवीन पायात गॅप आला त्याच्या. नक्कीच असेल पायात गॅप, मला तर माहित नाही, फर्स्ट टाइम ऐकलं पायात गॅप. तर एवढं असू पण शकतं, काय सांगू शकत नाही. असू पण शकतो, पण जाऊ दे वेगळं. एकटा घेऊ शकतो. 8 तो बोलता त्याचा एक मी बघितला त्या दिवशी, त्यांनी दाखवला का तो साईस आणि तो होता. पण त्या दिवशी साईस नव्हता, हा एकटा होता. पोरं होती दुसरी पण उभी राहिली तयार. पण नंतर त्याला विचारलं साईस आहे, तो नाही. मग कोण घेईल? मग तुम्ही एकटा घेईल. एकटा म्हणजे याच्यावरती किती जण येतील? हा, याच्यावरती साईल,
साहिल त्याच्यावरती कांबली कांबली. आणि तिथून सोम मोरे पास होणार. हां, मग एक टायमाला त्याला 4 एके उचलायचे आहेत एकट्याला. करू शकतो. 8 थर लावायचे तर सगळं करायला लागेल. बघा, ही जिद्द पाहिजे सगळ्या पोरांमध्ये आपल्या. आज तो सगळेच लवकर आलाय. 9 वाजता, आपण 9:30ला आलतो. आपण जरा कामासाठी आलो, फिरून आलो. तो 10 वाजता इथे आलाय पोरगा. टॉप फटाफट. आपल्यासोबत आहे रुद्र पवार, चिपळूणकर. रुद्र गावाला कधी जाणार आहे? यावर्षी नाही जाणार आहे. का? असंच आता जाऊन आला ना मध्ये. तर प्रॅक्टिस सोडून पबजी चालू आहे पोरांची. यश आपला पहिला प्रो गेमर होता, आता त्याने थोडा प्रोफेशनल चेंज केलाय आणि हा कुत्र्यागतीत मार खातोय. 7 गोले होतं. तर दादाने आता ओरडून आम्हाला बोलवलंय प्रॅक्टिसला, तर आम्ही निघालोय. तर चला जाऊया प्रॅक्टिसला. झालाय लेट आता आपल्याला. पबजी खेळता सगळी पोरं आली तिथं. हे ओबामा, हा मोठा सर आहे ओबामा. परत इल्युमिनाटी बनलाय. आयलुमिनाटी आहे. इल्युमिनाटी दाशी ना काय जो हनी सिंग सारखा. मत रे भाई जय. बिग साइज. अरे तू आला का? Well, it's a big show. Oh, it's a big bad show tonight. सिद्धू को फोन कर लेगा ना. हा आता काय घाम आवाज येतो बघा. हात गेल्या कामात. साहिल त्याला मार. आज घाम फुटलाय प्रॅक्टिसला. सनीने फुल वाट लावली आहे. हे बघा घाम बघा पोरांचा. काय रे काय करा? सरप्राईज बोलतात ते लोक. आज सबस्क्राईब बोलत. घाम फुटलाय बघा. घाम फुटला सगळ्यांचा. घाम फुटलाय. सबस्क्राईब याचा असं फुटलाय. चैन कालून आलाय. आज चैन जास्त जोरात वजन आहे. सनीने घाम फोडला आमचा सगळ्यांचा. आवाज डाऊन झालाय. आता बघू कधी. पाऊस आला आता कसं प्रॅक्टिस करणार बघू आपण. आता हाय मी पण. सगळी पोरं तयार आहेत. तो बघा ह्यो आत्ता आलाय कैवल्य. माय पोऱ्या. याला बघा दोन बायका आहे. 2 भिंगऱ्या त्याला. आज सर आजारी पडलेत. सर एकदम डाऊन झाल्या एकदम. हा बघा मेहनती पोरगा आहे आपला स्मिथ. चोर. रोप बॉय गेटिंग रेडी. स्पायडरमॅन. तो बघा तूच विसरला का काय? कामाला जातं त्यामुळे काय ब्लॉग मध्ये घेते का? आम्ही ग्रुपमध्ये व्हिडिओ बनवली. घरात बसणारे आणि प्रॅक्टिसला येणार. घरात आलोय कामाला. कामावरून आलोय मी इथे आलोय. केवळ जाणार आहे ना फक्त. केवळ जाईल ना. मी नाही जाणार.
काय मग काय वाटतंय बेसमध्ये? आपलं आहे दरवर्षी तसं चालाय, वजन बिजन ओके आहे अजून तरी. जास्त पण वजन नाही वरती ते का? जरा तिसऱ्या चौथ्यावर वाटतं गेअर फाकतोय. आता तो प्रॉब्लेम कधी समजत नाही. आता मागच्या वर्षीचा बेसचा गेअर आठवण होता माझ्या नशिबाने, ते समोर सगळं सांगितलेलं सरांनी जसं लावलं आहे. तर वरचं तर ठीक झालं, पण तिसऱ्या चौथ्यात गॅप होते, तो आता गडबड होईल कसं तो आता करायला लागेल. बाईकवर येऊ पण नका, जो बाईकवर येतो तिकडे मंडळ ओळखणार पण नाही. 17 सीटर आहेच ना आपली. एक 17 सीटर आहे वेगळी, लागला तर 1-2 फोर व्हीलर काढू, असा काय विषय नाही तेव्हा. एक फोर व्हीलर आणून ठेवली ना, ती काय बाहेर 9चा टाइम आहे आपला, 10:30 पर्यंत तिथे पोहोचायचं आहे. 9 वाजता प्रॉपर तयारी त्या प्रॅक्टिसच्या, कारण ते तिथे आपल्याला आपल्या ज्या चुका आहेत त्या दाखवणार आहेत स्वतः. संदीप सर स्वतः दाखवणार आहे का असं नाही असं, पाय कसा ठेवायचा काय ठेवायचं. त्यामुळे प्रॅक्टिसच्या ह्यानीच या, जेवून येताना नाश्ता आहे रात्री, नाही असं नाही, पण जेवून या. म्हणजे कसं जेणेकरून लेट झाला थोडा तिकडे, कारण त्यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर ते आपल्याला सांगणार आहे. तर कदाचित 1 पण वाजेल उद्या किंवा 1:30 पण वाजेल त्यांची प्रॅक्टिस संपल्यानंतर, कारण त्यांची प्रॅक्टिस 10ची प्रॅक्टिस चालू आहे. त्या आपल्यासाठी तेवढा टाईम नाही देणार. हां, आणि कोण असेल बरोबर पोरगा तर घेऊन या. 17 सीटर बस आहे वेगळी, असं नाही का नाही. आणि जर गाडी लागलीच तर 4 व्हीलर पण काढू, पण बाईकनी कोणी यायचं नाही आहे. तुम्हाला इथे यायचं, इथे बाईक लावा, इथून पुढे जायचं तर गाडीनीच जायचं आहे. ते बाईक घेऊन कोण येणार नाही. मागून कोण येणार असेल त्यांनी ट्रेननी या, येताना बसनी ये, पण इथे ग्राउंडवर यायचं आहे आधी. हां, येताना प्रॅक्टिसच्या तयारी त्या परत सांगतोय. तिथे जाऊन आपल्याला थर लावायचे, नाही म्हटले तरी मोठे सा लावायचे आहेत. मोठे सा कळतंय ना काय असतं, बेसपासून सा लावायचे. हां, ते तिथे लावून दाखवणार आहे, त्याच्यावर आपण रोज अभ्यास करायला इथे प्रॅक्टिस करायची. चला, आज म्हणून लवकर सोडतोय 12 वाजताच, नको जास्त, कारण उद्या लय थकायला होणार तिथे. हां, तिथे गेल्यावर ती शिस्त बाबा ठेवा. शिट्टी मारली सरांनी, आपलं नाव खराब होईल. सरांनी शिट्टी मारली तर त्या शिट्टीचा आवाज ऐकून लगेच जमावा. आपल्या नावाला चुकून काळं बोट लागता कामा नये. ज्याच्यामुळे लागेल त्याचं मग काय खरं नाही. आता डायरेक्ट पुढच्या शुक्रवारी भेटेल आपल्याला यो. आता काय नकली आहे. अरे माझा बोलला, माझा एक काम अडकलेला तर बोलतो, 1 लिंबू 2 खेले घेऊन आलेलो आणि हळद कुंकू, त्याला अजून बनवते लागली अंगावर. ए सुदर्शन, आणि कोणाला जादूटोण करायचं 200 रुपये घेतो गाण्या, 200 रुपये. आज कसा वाटला? बेसची प्रॅक्टिस घेतली तर पाटली यांना बेसमध्ये घेतला, आमची सीडीत फोडली. एकदम मस्त मजा आली तुला? एकदम. खोटा बोलतोय याची नक्की. दुसरा कुठे गेला? तिकडे येऊ कुठे नाही. येऊ कसा वाटला? बेसला मजा आली का? एक्सपिरियन्स जाम चांगला आहे. हा सुदर्शनचा बेस्ट फ्रेंड आहे. याचा हात सुटलाय, कशामुळे सुटलाय सांगू काय? हे बघा पबजी फील्ड आले इथं. पबजी हा नो फोन वाला आहे. हा एक पबजी आहे. हात देऊ पबजी खेळतोय. किरण मजा आली का? जाम मजा आला. 3च थर चढलेले, पण वेट समज अजून जाम यायचे बाकी आहेत. अजून जाम मजा आहे. 4 थर यायचे बाकी आहेत. तो बघा सुदर्शन बघा चालला बघा, रिक्षात बसतो. रिक्षात बघा तो बघा मस्ती बघा. ए सुदर्शन, ए सुदर्शन. आता आलोय घरी, भिजलो जरासा. येताना पाऊस लागला. पाऊस म्हणजे इकडे 2 मिनिटात रस्त्यावर पण पाऊस असते. नेमका मी निघलो आणि पाऊस कसा होता ते समजत नाही मला. आता आज मज्जा आली. आता उद्या शनिवारी
एक भारी व्लॉग असेल. तिथे एक सगळी पथकातली पोरं आम्ही कुठे जाणार आहे. तर उद्या तर ना व्लॉग नक्की बघा. तर चला बाय बाय. को शेट ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.